Welcome students. Today we are going to study the shape of liquid drops on a solid surface. Here the shape of liquid drops on a solid surface depends upon surface tension of liquid, angle of contact between the solid surface tension between air and liquid, and surface tension between solid and the air. म्हणजे एखादा लिक्विड ड्रॉप जर फॉर्म व्हायचा असेल, if any one liquid drop is formed, it depends upon the surface tension of liquid. मग त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन त्याच्यावर डिपेंड्स असतो, ॲज वेल ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याच्यावर डिपेंड असतो. त्याचबरोबर या ठिकाणी सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड लिक्विड आणि सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड एअर ह्या फॅक्टरवर सुद्धा डिपेंड असतो. मग या ठिकाणी आपण एक लिक्विड ड्रॉप फॉर्म होतोय की त्याचा अँगल सपोज थीटा असेल, थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कन्सिडर केलेला आहे. मग जो सरफेस टेन्शनचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्या ठिकाणी फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन सॉलिड अँड लिक्विड पेअर इज T1 कन्सिडर केलं आहे. फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन द सॉलिड अँड एअर इज T2 अँड फोर्स ऑफ सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड लिक्विड इज T3. असे तीन सरफेस टेन्शन घेतलेले आहेत त्या पेअर्समधले आपण, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय कन्सिडर केला आहे, थीटा. मग या ठिकाणी तो जो ड्रॉप फॉर्म होतो तो ड्रॉप आपल्याला या पद्धतीनं मिनिमम तीन टाईपमध्ये मिळू शकतो. एक फॉर एक्झाम्पल, इफ दिस लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड अँड इफ दिस लिक्विड इज बॅड वेटिंग, म्हणजे जर या ठिकाणी हे लिक्विडचा ड्रॉप तयार झालेला जर या ठिकाणी या सॉलिडला कम्प्लिटली चिकटत नसेल या ठिकाणी, तर या ठिकाणी जो अँगल येतो तो अपटच अँगल असतो, म्हणजे साधारणतः ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो. इफ दिस लिक्विड इज गुड वेटिंग, म्हणजे या ठिकाणी जर ते लिक्विड सॉलिड सरफेसला जर चांगल्या प्रमाणामध्ये चिकटत असेल तर त्या ठिकाणी अँगल हा 45 डिग्री म्हणजेच लेस दॅन 90 डिग्री, दॅट इज ॲक्यूट अँगल येत असतो. अँड इफ दिस लिक्विड कम्प्लिटली वेट्स दिस सॉलिड ॲट दॅट टाईम द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 डिग्री. अशा वेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो या ठिकाणी 0 डिग्री आणि सरफेस काय होतो, प्लेन येतो. अशा मिनिमम तीन कंडिशन येतात या ठिकाणी. कोणताही लिक्विड ड्रॉप जर फॉर्म व्हायचा असेल तर हा एक ड्रॉप फॉर्म होऊ शकतो या पद्धतीनं किंवा या पद्धतीने. ठीक आहे. देन वी हॅव सीस द कंडिशन्स टू फॉर्म दिस लिक्विड ड्रॉप. दॅट इज हिअर वी कन्सिडर अ लिक्विड विच इज इन अ कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. या ठिकाणी आपण एक लिक्विड कन्सिडर केले विच इज इन अ कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. या ठिकाणी तीन सरफेस टेन्शन आपण दाखवलेले. T1 दॅट इज बिटवीन दिस सॉलिड अँड लिक्विड. T2 इज सरफेस टेन्शन बिटवीन दिस सॉलिड अँड एअर. अँड T3 इज सरफेस टेन्शन बिटवीन दिस लिक्विड अँड दी एअर. गॅस म्हणजेच या ठिकाणी एअर कन्सिडर केले. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण हे T2 आणि T1 एकमेकाला अपोजिंग फोर्स आहेत आणि हा T3 हा इम्बॅलन्स्ड फोर्स आहे. याच्यावरून जर आपण टँजंट ड्रॉन केली तर या ठिकाणी आपण स्केलर आणि वेक्टरमध्ये कॉम्पोनंट ऑफ वेक्टर पाहिलेले आहेत. मग हा जो कॉम्पोनंट येतो ह्या रिझल्टंट T3चा तो येतो T3 कॉस थिटा. मग या ठिकाणी हा जो T2 आहे फॉर इक्विलिब्रियम ऑफ दिस लिक्विड ड्रॉप. जर ह्या लिक्विड ड्रॉपला आपला इक्विलिब्रियम कंडिशन फॉर्म करायची असेल त्या ठिकाणी हा T2 जो आहे सरफेस टेन्शनचा फोर्स T2 मस्ट बी इक्वल टू दिस T1. आणि या ठिकाणी हा जो कॉम्पोनंट आला हा कॉम्पोनंट असतो T3 कॉस थिटा. मग हे दोन्ही कॉम्पोनंटच्या डायरेक्शन सेम आहेत या ठिकाणी, म्हणून ह्या दोघांची काय होते या ठिकाणी ॲडिशन इज इक्वल टू हा T2 सरफेस टेन्शन येतं. मग T2 बरोबर काय येतो फॉर्म्युला T1 प्लस T3 कॉस थिटा. देअरफॉर दिस कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आला आहे बेस्ड ऑन दिस फॉर्म्युला याच्यामध्ये जर आपण काही कंडिशन्स पुट केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला तो जो लिक्विड ड्रॉप आहे तो लिक्विड ड्रॉप कशा पद्धतीने फॉर्म होतो तो मिळतो या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी लिक्विड ड्रॉप फॉर्म होण्यासाठी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे त्यासाठी बेसिक कंडिशन काय येते, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. सपोज आपण फर्स्ट कंडिशन या ठिकाणी कन्सिडर केली. इफ दिस T2 ग्रेटर दॅन T1, म्हणजे या ठिकाणी हे जे सरफेस टेन्शन आहे बिटवीन दिस सॉलिड अँड दी एअर इज ग्रेटर दॅन T1 that is solid and the liquid pair, and T2 minus T1
इज लेस दॅन T3. मग काय होईल बघा, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, म्हणजे या ठिकाणी सपोज T2 आपण 2 कन्सिडर केला, मायनस सपोज 1 आहे, T1 काय आहे, लेस आहे, अपॉन दिस T2 मायनस T1 लेस दॅन T3, म्हणजे ज्या ठिकाणी इथं सपोज 1 येईल आणि ह्या 1पेक्षा लेस व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायची, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी T3 काय आहे, ग्रेटर आहे. सपोज दिस अगेन T3 इज 2, म्हणजे टोटल मॅग्निट्यूड काय येईल या ठिकाणी 1/2 येईल. या ठिकाणी काय येईल 1/2, हाफ म्हणजेच की त्याला 0.5. मग 0.5 आलं तर कॉस थिटा काय येईल, पॉझिटिव्ह, कारण कॉस 0 जो आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 इज 1 अँड कॉस 90 इज 0. म्हणजेच या ठिकाणी कॉस 0ची मॅग्निट्यूड मॅक्झिमम येते आणि कॉस 90ची मॅग्निट्यूड 0 येते. मग या दोघांच्या मध्ये याची काय मिळते, आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणजेच या ठिकाणी थिटा इज लेस दॅन काय मिळतं आपल्याला 90 डिग्री. अँड इफ दिस थिटा इज लेस दॅन 90 डिग्री द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळतो, ॲक्यूट मिळतो. आणि मग शेप कोणता मिळतो आपल्याला त्या ठिकाणी, त्या लिक्विड ड्रॉपचा कॉन्केव्ह शेप मिळतो, की त्याचा मिनिस कसा असतो या ठिकाणी, कॉन्केव्ह असतो. म्हणजे त्या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला कशासाठी यूज होतोय, तर त्या ठिकाणी तो लिक्विड ड्रॉप कोणत्या टाईपमध्ये फॉर्म होतोय. म्हणजे ह्या पहिल्या टाईपमध्ये हा लिक्विड ड्रॉप कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार करू शकतो, ॲक्यूट अँगल, इफ दिस कंडिशन इज फुलफिल्ड. देन नेक्स्ट अगेन वी यूज सेम फॉर्म्युला, दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. सेम फॉर्म्युला यूज केला, त्याच्यामध्ये आपण कंडिशन टाकली. आता सेकंड कंडिशन या ठिकाणी, दॅट इज इफ T2 लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 लेस दॅन T3, म्हणजे या ठिकाणी हा जो T2 मायनस T1 और दिस T2 इज लेस दॅन T1, म्हणजे तिथलं उत्तर काय येणार आहे, इट इज निगेटिव्ह येणार आहे, बरोबर. T1 काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3 असेल, 2 मायनस 3 इज मायनस, म्हणजेच कॉस थिटाची मॅग्निट्यूड काय येणार आहे या ठिकाणी, निगेटिव्ह येणार आहे. अँड इफ इट इज निगेटिव्ह, कॉस थिटा जर निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी अँगल कुठला येणार आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं कॉस 0ची व्हॅल्यू परत सांगितली, कॉस 0 इज 1, दिस कॉस ऑफ 0 इज इक्वल टू किती असते व्हॅल्यू 1, आणि कॉस 90ची किंमत किती असते 0. आता त्यापेक्षा जर जास्त अँगल आला, 90पेक्षा जास्त अँगल आला, तर तो अँगल कुठला, म्हणजे व्हॅल्यू कॉस थिटाची कुठली येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच तो अँगल कोणता येईल, ऑब्टूज अँगल येईल. म्हणजेच तो जो लिक्विड ड्रॉप या कंडिशनला फॉर्म होईल, इट इज ऑफ दी कॉन्व्हेक्स सरफेस. तो काय करेल, कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म करेल आणि अँगल कोणता असेल, ॲप्टूज असेल. देन नेक्स्ट वी सी थर्ड कंडिशन, दॅट इज इफ कॉस थिटा इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन अगेन T3. इफ आता या ठिकाणी कंडिशन आपण पुटअप केली बघा, T2 मायनस T1 इक्वल टू T3, म्हणजेच काय येईल या ठिकाणी, दिस T3 अपॉन T3 येईल. म्हणजेच काय, T3 अपॉन T3 इज 1, दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू 1. मग कॉस थिटाची 1 मॅग्निट्यूड कधी येते, ते कॉस 0 डिग्रीला. म्हणजेच तो जो अँगल थिटा येईल, दिस थिटा विल बी नियरली इक्वल टू 0 डिग्री. थिटा अँगल काय असेल, थिटाची मॅग्निट्यूड 0 असेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सरफेस कोणता मिळेल, प्लेन सरफेस मिळेल. ठीक आहे. देन नेक्स्ट here is the last condition, again this cos theta equal to suppose T2 minus T1 upon T3. आता कंडिशन पुटअप केली, T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3. आता ही जर मॅग्निट्यूड T3 पेक्षा ग्रेटर दॅन असेल तर कॉस थिटा काय येईल, दिस व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 अँड विच इज नॉट पॉसिबल, विच इज इम्पॉसिबल और इट इज नॉट possible. Then what happens in this case? In this case, the liquid will be spread over solid surface and drop will not form. मग या कंडिशननुसार जर कॉस थिटा काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल, तर हे इम्पॉसिबल किंवा पॉसिबल नाही ती व्हॅल्यू आपल्याला. मग या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी ते जे लिक्विड आहे ते पूर्णपणे त्या सॉलिड सरफेसवर काय होईल, स्प्रेड होईल आणि ड्रॉप फॉर्म होणार नाही. अशा पद्धतीने आपण काय फाइंड आउट केलं या ठिकाणी, त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटाच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या आणि त्याच्यावरून मग तो जो लिक्विडचा ड्रॉप आहे
त्याचा शेप कशा पद्धतीने असेल आणि त्याला कोणता अँगल असेल हे आपण या पॉईंटमध्ये आज पाहिलेलं आहे. बेस्ड ऑन दिस पॉईंट वी विल गेट ऑनलाईन टेस्ट अँड PDF नोट्स आर अवेलेबल इन अ डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन टेस्ट आणि PDF नोट्स अवेलेबल होतील. या ठिकाणी जर आपणाला व्हिडिओ पाहिला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अप टू धिस, थँक यू.